नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण कुकरमध्ये झणझणीत मटण बनवूया। इथे मी पावणा किलो मटण घेतलं तर पाव किलो बाजूला साईडला काढून ठेवले आणि मटण बनवायसाठी ही अर्धा किलो मटण घेतले। मी स्वच्छ धुवून घेतले बघा अशा पद्धतीने। आज आपण वेगळी पद्धतीने आज मटण बनवतोय। तर मटणाला आपण मसाला लावून घेऊया। 1 चमचा हळद घालूया, 1 चमचा मीठ घालूया, धना पावडर 1 चमचा घालूया, जिरा पावडर घालूया, गरम मसाला 1 चमचा घालूया, लाल बेडगी पावडर 1 चमचा घालूया। आता मटणाला सगळं मसाला लावून घ्यायचा आपण। मी लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं हे सगळं एकदा वाटण करून घेतलेलं आहे, ते नंतर घालायचं आहे। आधी मसाला लावून ठेवूया आपण। साईडला मी कुकर गरम करायला ठेवलाय। तेल ओतूया आपण। मोठं 2 चमचे तेल ओतायचं पळ्या। मटण म्हटलं का थोडं तेल जास्त येते। तेल गरम झाले आपण मटण परतून घेऊया। आता कुकरमध्ये सर्व मटण घालूया आणि परतून घेऊया आपण। तेलात चांगलं परतून घ्यायचं। आता मी खोबऱ्याचं, लसणाचं आणि अद्रक, कोथिंबीर सगळं वाटण करून घेतलेलं आहे बघा दरदरीत, ते घालूया। जास्त काय आपल्याला घालायला पण लागत नाही। आता कांदा नंतर परतून घालायचं आहे आपल्याला कांद्यात, म्हणून तर सांगते वेगळ्या पद्धतीने आज आपण मटण बनवतो कुकरमध्ये। चवीला खूप छान होते। आता सर्व मटण परतल्याला मी काढून घेतलंय। आता त्याच कुकरमध्ये आपण थोडं तेल घालू 1 चमचा। आता मी बारीक कांदा चॉप करून घेतलेला ते घालूया। कांदा चांगला व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये। असं केल्याने छान मटणाला टेस्ट येते बघा। या पद्धतीने करून बघा तुम्ही एकदा। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा ब्राऊन कलर येऊस्तोवर। आता आपण मटण परतल्याला ते घालूया परत। सर्व मटण घालूया आपण। परत एकदा कांद्यात मिक्स करून घेऊया, परतून घेऊया। एक चमचा परत एक मीठ टाकले मी। मसाला टाकूया आपण घरातला कांदा लसूण मसाला 4 चमचे। तिखट तुमच्या आवडीनुसार करा। आम्हाला कसं झणझणीत तिखट लागतं, मी 4 चमचे मी घातले मसाला। आपण डायरेक्ट मध्ये कुकरमध्येच करतोय रस्सा। डबल झंझट नको, शिजवा काढा नंतर परता, आपण डायरेक्टच करतोय। आता ताटामध्ये आपण पाणी ओतणार 1 तांब्या। पाणी गरम झालं का आपण ओतायचं आहे कुकरमध्ये। आता पाणी गरम झाले, साईडला काढून ठेवे। मटणाला पण पाणी सुटलंय बघा, 5 मिनिटं मी ठेवलं होतं। आता आपण बिर्याणी मसाला घालूया 1 चमचा, कोथिंबीर घालूया वरनं आणि मिक्स करून घेऊया। आता साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते ताटातलं पाणी आणि साईडचं पाणी दोन्ही ओतायचं आहे। रस्सा तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता, किती पाहिजे तेवढा।
तर मी 1 तांबे आणि ही 1.5 तांबे असं म्हणून 2.5 तांबे रस्सा मी केला आहे. तर मिक्स करून घेऊया. चव घेऊन बघायची, मीठ कमी जास्त होते. तर मला थोडंसं अजून मीठ टाकावंसं वाटतंय. मी थोडं मीठ घालते अजून. मिक्स करून घेऊया आपण मीठ घातल्यानंतर. परत झाकण लावून ठेवायचं. 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 7 शिट्ट्यामध्ये चांगलं व्यवस्थित मटण शिजते आपलं. आता शिट्टी लावून घेतलेले 7 शिट्ट्या काढूया आपण. आता कुकर थंड झाला आहे. 7 शिट्ट्या झाल्या त्या, कुकर थंड झाला आहे. बघा काय तरी आले, लाल जरा दिसते मटण आपलं. रस्सा झणझणीत झाला आहे. बघा हे दाटसर रस्सा पण झाला आहे आपला. मी साईडला आणि मटण शिजवून ठेवलेलं आहे. बघा सुटतंय आपलं हाडानं. मटण चांगलं शिजलंय आपलं. झटपट रेसिपी तयार होती आपली ही. वेळ लागत नाही, पसारा पडत नाही. जास्त वाटण पण करायला लागत नाही. खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक वाटण घेतले आणि कांदा बारीक चॉप करून घातलेला आहे आपण. आता वरून कोथिंबीर मी घातले. काय रस्सा झालाय बघा, झणझणीत तरीचा. तर आपलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी झालेली आहे. झणझणीत कुकरमधलं मटण. आधी आपण ताटात वरला कट काढून घेऊया. नंतर मटणाच पीस घालूया. रस्सा घालूया आता. चपाती, भात, मटण खूप टेस्टी लागते बघा. भातावर आणि मटण घ्यायचं, चपासंग इतर रिवाजात मटण खायचं. साईडला कांदा, लिंबू. अशी बी आवडली का लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. तुम्ही पण बनवा आषाढ महिन्यात. आता झणझणीत मटण, वरून कोथिंबीर घालूया आपण. आज कुकरमधलं मटण आहे स्पेशल. रेसिपी आवडली तर लाईक